नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय गावाकडच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. एक मोठी बातमी हाती येते. दिल्लीहून पुलवामा हल्ल्याच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच एक बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातले सर्व प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. प्रशांत लेला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय झालं या बैठकीत? बैठकीला सुरुवात झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झालेली आहे. महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये खास करून पुलवामामध्ये जो हल्ला झाला, भ्याड हल्ला, त्या भ्याड हल्ल्याच्या नंतर कशा प्रकारे कारवाई करावी केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्य चर्चा करत आहे आणि सोबतच तिहेरी तलाक यावरती साधारणतः अध्यादेश काढण्याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान निवासस्थानी हे बैठक आहे आणि बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मिलिंद, निश्चित. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू. आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. शिवरायांचं 8वावं रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. अर्थात आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटात पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. सकाळी 7 वाजता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शासकीय महापूजाही करण्यात आली. यानंतर शिवरायांच्या पालखीची शिवाई देवी मंदिर ते शिवजन्मस्थान अशी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर पाळणा म्हणणं शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येनं सर्वसामान्य भाविक आणि शिवप्रेमी उपस्थित होते. शिवजयंतीचं औचित्य साधत सांगलीमध्ये तब्बल 1.25 लाख स्क्वेअर फुटांची शिवराज्याभिषेकावर आधारित रांगोळी, महारांगोळी काढण्यात आली. हा विक्रम करण्यासाठी सांगलीतले 100 कला शिक्षक गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत होते. या सगळ्यांनी मिळून शिवराज्याभिषेकाची महाकाय रांगोळी साकारली आहे. शिवजयंतीच्या निमित्तानं अहमदनगरमधल्या कोपरगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची एक भव्य रांगोळी साकारण्यात आली. 7वीमध्ये शिकणाऱ्या 12 वर्षीय सौंदर्या बनसोडे या मुलीनं ही रांगोळी साकारली. विशेष म्हणजे सौंदर्याचा छंद जोपासण्यासाठी आणि शिवरायांची भव्य दिव्य रांगोळी साकारण्यासाठी तिच्या आईवडिलांनी दागिने गहाण ठेवून कर्जही काढलं. लातूरमध्ये चक्क हरित शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतोय. निलंग्यामध्ये तब्बल 2,45,000 स्क्वेअर फुटांवर हरित कलाकृती साकारण्यात आली आहे. हक्का फाउंडेशन आणि निलंग्याच्या शिवजन्मोत्सव समितीनं ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. लातूरचे विश्वविक्रमी रांगोळी कलावंत मंगेश निपाणीकर यांच्या प्रयत्नातून ही रांगोळी साकारली आहे. ही भव्य दिव्य कलाकृती डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारी आहे. तिकडे दिल्लीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सदनामध्ये शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवाजी महाराजांच्या घोषणाबाजीत शिवजयंती साजरी केली जाते. कोल्हापुरातून साधारण 800 कार्यकर्ते दिल्लीत शिवजयंतीसाठी दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य हे दिल्लीच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न या निमित्त होणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पार पडलेल्या शिवजयंतीच्या उत्सवात ढोल ताशांच्या पथकासह लेझिम पथक, मर्दानी खेळांची पथकं, तुतारीवाले, लोककला सादर करणारे कलाकार यांचाही समावेश होता. यावेळेला आसमंत या ढोल ताशांच्या गजराने दुमदुमून निघाला. छत्रपती शिवरायांचा जयघोष अमेरिकेत सुद्धा घुमला. अमेरिकेमध्ये छत्रपती फाउंडेशनच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेला अमेरिकेतील मराठी तरुणींसह भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. पारंपरिक वेशभूषा आणि ढोल ताशांच्या गजरात न्यूयॉर्कमध्ये शिवजयंती साजरी झाली. शिवाजीचं रूप त्यावेळेस खरं माहीत नव्हतं, नीट कळायचं नाही.
सोलापूरमध्ये शिवजयंतीसाठी होणारा खर्च टाळून सैनिक कल्याण निधीसाठी तब्बल 75,000 रुपयांची मदत देण्यात आली. सोलापुरामधील भवानी पेठेतील हिंदुश्री प्रतिष्ठानच्या युवकांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. सर्व स्तरातून या तरुणांचं मोठं कौतुक केलं जात आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं जिल्ह्याभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पाळणा आणि शिवपूजन करत या कार्यक्रमांना सुरुवात झाली. मोटरसायकल रॅली, रक्तदान शिबिर, महिलांची कलश यात्रा, महिलांची लाठीकाठीची प्रात्यक्षिकं, ढोल ताशा पथकं, अनेकविध देखावे अशी एक भव्य मिरवणूकही काढण्यात आली. शिवराज्याभिषेक सोहळा रांगोळीतून उतरवण्याचा अनोखा विश्वविक्रम सांगलीमध्ये रचण्यात आला आहे. तब्बल 1.25 लाख स्क्वेअर फुटांची रांगोळी कलाविष्कारातून अवघ्या 75 तासात साकारण्यात आली. या रांगोळीच्या माध्यमातून सांगलीच्या कला शिक्षकांनी अनोख्या पद्धतीनं शिवरायांना अभिवादन केलं. नांदगाव, सटाणा यासह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुद्धा शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेला मशाल ज्योत रॅली, पालखी मिरवणूक, विविध देखावे अशा अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही देण्यात आला. बाळगोपाळांनी यावेळेला शिवरायांनी जिंकलेले अनेकविध किल्ले इथे साकारले होते. शिवजयंतीच्या निमित्तानं मालेगावातल्या शिवप्रेमी ग्रुपच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी गडकिल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शहरातील मराठी आणि उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त भाग घेतला. किल्ल्यांचा इतिहास सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. वर्ध्यामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. तसंच मिरवणुकी सुद्धा काढण्यात आली. यावेळेला शिवाजी चौक मित्र परिवाराच्या वतीनं मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना नाश्त्याचंही वाटप करण्यात आलं. फटाक्यांची आतषबाजी करत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणाही देण्यात आल्या. बीड शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. निवडणुकीमध्ये शहरातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. मिरवणुकीतील विविध देखाव्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. रत्नागिरीतील खेड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. खेडमधील भरणे नाका इथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये 4,000 शिवभक्त उपस्थित होते. सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं. तर मुस्लिम समाजाकडून शिवजयंती साजरी करत महिला कर्मचाऱ्यांनी ज्या महिला सफाई कर्मचारी आहेत त्यांना शाल देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला. शिवजयंतीच्या निमित्तानं दापोली कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेशभूषेमध्ये भव्य रॅली काढली. शिवाजी महाराज, राणी सईबाई, युवराज शंभूराजे तसंच विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा यावेळेला लोकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. पंढरपुरातील शिवाजी चौक इथं रायगडाची प्रतिकृती साकारून विद्युत रोषणाई करण्यात आली. इथं महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. पंढरपूर शहरातील मध्यवर्ती असलेलं शिवाजी चौक इथे शहरातील नागरिकांसाठी हा आकर्षणाचा विषय. इथे नागरिकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती. धुळ्यामध्ये अनोख्या पद्धतीनं शिवजयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला. पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं 72 मीटर लांब तिरंगा रॅली काढली. यावेळेला पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गुहागरमधील गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्यानंतर आज पहिल्यांदाच किल्ल्यावर सुमारे 25 किलोमीटरची बाईक रॅली काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला. शिवतेज फाउंडेशनच्या तर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवाजी महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दणाणून निघाला. आदिवासी भागातील लोकांना शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती मिळावी यासाठी गोंदियामध्ये किल्ल्यांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
हे किल्ले पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अलिबागमधील मावळ प्रतिष्ठानच्या तर्फे शिवजयंतीच्या निमित्तानं ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळेला संपूर्ण वातावरण भगवमय झालं होतं. अलिबागमधील राम मंदिर इथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी सर्व शिवभक्त भगवे फेटे घालून पारंपरिक वेशभूषेत या मिरवणुकीत सहभागी झाले होते. इंदापूरमधील सकल युवा शिवभक्त परिवाराच्या वतीनं शिवजन्मोत्सव मराठमोळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात शाही मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेले शिवाजी, मावळे, आराधी, गोंधळी, वासुदेव हे उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. शिवसेना भाजप युतीनंतर बंडखोर नेत्यांचे सूर निघायला सुरुवात झाले. पशुसंवर्धन राज्यमंत्री आणि जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी युतीचं स्वागत केलंय. मात्र मी अजून मैदान सोडलेलं नाही असंही त्यांनी म्हटलंय. या निवडणुकीमध्ये स्वाभिमानच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होईल असा टोला लगावलाय शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी. ते निलेश राणे यांच्या संदर्भात बोलत होते. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात जायची वेळ आली म्हणून राणेंनी भाजपसमोर लोटांगण घातलं अशी टीकाही त्यांनी केली. विनायक राऊत यांची नगरसेवक बनायची लायकी नाही, माझ्या वाट्याला जायचं नाही असा पलटवार नारायण राणे यांनी केलाय. राऊत खासदार आहेत म्हणून मी गप्प बसतोय असंही नारायण राणे म्हणाले. चौकीदार चोर आहे हे कोण म्हणालं होतं, आता हे चोरांच्या टोळक्यात गेलेत का हे त्यांनी स्पष्ट करावं असा टोला लगावलाय खासदार सुप्रिया सुळे यांनी. बाळासाहेब ठाकरे हे कणखर नेतृत्व होतं, आताचं शिवसेनेचं नेतृत्व इतकं लाचार कसं अशी टीकाही त्यांनी केली. ही युती दुर्दैवी आहे, हे मनोमिलन नाही असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. युती होणं स्वाभाविक होतं असं म्हणत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी युतीचं स्वागत केलंय. लोकसभेसाठी जागांचा फॉर्म्युला ठरलाय, जागेत बदल करण्याची मागणी केली तरी त्यात बदल होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजप आगामी निवडणुकांमध्ये घटक पक्ष आणि मित्रपक्षांना सोबत घेणार असल्याचा आशावाद विनायक मेटे यांनी व्यक्त केला. युतीमुळे राज्यातील विकासाचे प्रकल्प मार्गी लागतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युतीवर शिक्कामोर्तब करताना रत्नागिरीमधून नाणार तेल रिफायनरी प्रकल्प इतरत्र हलवण्याची शिवसेनेची मागणी भाजपनं मान्य केल्याचं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर नाणारवासियांनी आज थेट मातोश्री गाठलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रत्नागिरीतला प्रस्तावित नाणार प्रकल्प रद्द करण्यासंदर्भात तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाणार प्रकल्पासंदर्भातली अधिसूचना रद्द करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर स्थानिकांनी आज पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला. नाणार प्रकल्पामध्ये भागीदारी असणारी कंपनी सौदी अरेमेकोचे मालक आणि राजपुत्र बिन सलमान यांच्या पुतळ्याचं रत्नागिरीतल्या कात्रादेवी इथे दहनही करण्यात आलं. कोल्हापूरचा रस्सा आणि पाव प्रसिद्ध असलेल्या न्यू इंडिया हॉटेलमध्ये आज भल्या सकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी हजेरी लावली आणि चाय पे चर्चा असते त्या पद्धतीनं त्यांनी रस्सा पाववर ताव मारत कार्यकर्त्यांशी मनमोकळी बातचीत केली. लोकांचं लक्ष मूळ प्रश्नांपासून विचलित व्हावं म्हणून शिवसेना भाजप सत्तेत एकत्र असूनही दररोज भांडण करतात. युती झाली आणि पुन्हा एकदा शिवसेना कमळाबाई पुढे लाचार झाल्याचं स्पष्ट झाल्याची टीका केली विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी. अहमदनगरमध्ये घोड भीमा हंगा नदीकाठच्या वनक्षेत्रात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करून सुद्धा वन खातं याबद्दल कोणतीही कारवाई करत नसल्यानं आता ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.